सलामीची जोडी प्रतीक आणि निखिल मैदानामध्ये दाखल झालेत आणि आता षटक क्रमांक पहिलं सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती 4 षटकांची मॅच। आता या षटकामध्ये एकच या मॅचमध्ये एकच पॉवर प्ले असणार आहे। विकेट अटॅकसाठी विजयजी कोसाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। गोलंदाजांसाठी भोईरवाडी संघाच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक असणार आहे। पहिले षटक सौरभ मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि आता मॅचला सुरुवात होते। पंचांचा ग्रीन सिग्नल त्या ठिकाणून आलेला आहे। स्ट्राइक एंडला प्रतीक, नॉन स्ट्राइक एंडला निखिल। नक्कीच आपण पाहतो प्रेक्षक सुद्धा प्रचंड खुश आहेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करतात। षटक क्रमांक पहिला आणि आता षटकातील पहिला बॉल। या दरम्यान पडल्यानंतर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू टाकण्यात आलाय। थोडंसं खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि आता पहिला चेंडू डॉट राहिलाय। गोलंदाज सौरभला आपण पाहतोय। प्रतीक आणि निखिल ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर मध्ये। दोन्ही संघाने ऑलरेडी एक सामना जिंकलेला आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल थोडंसं बाहेर राहिला आणि आता अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु या ठिकाणी पंच सहमत नाही आहेत। अर्थातच आपण जर पाहिलं तर पहिला डॉट त्यानंतर बाईट बॉल एक्स्ट्रा मिळाली आहे। विकेट अटॅकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल विजयजी कोसाडे यांच्याकडून। स्क्वेअर कट, फटका चांगला आहे, बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने। वॉटर स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा अफलातून नजारा पाहायला मिळालाय। बॉल चाललाय सीमा पार अलॉंग द कार्पेट फरार। धाबा बळता 4। ₹2000 पारितोषिक देण्यात येईल। कोणत्याही गोलंदाजाने विकेट अटॅक संपादित केली तर हे पारितोषिक त्याला देऊन सन्मानित आपण करू। 5 धाबा फलकावरती आहेत। बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय दर्शन। निखिलच्या साथीनं दर्शन सध्या मैदानामध्ये खेळतो। नॉन स्ट्राइक एंडला निखिल जो मात्र सलामीला आलाय। या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू, पन्नाट वेग, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अत्यंत सुंदर स्पील या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये हाताळला जातोय। पहिला सामना जिंकल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास या संघाचा देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल कारण बिरदोले सारख्या संघाला ज्याने परास्त केला आणि तोच संघ आता सध्या वंजारपाडा B+ या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बेरेशन परंतु बॅटच्या टो एंडला लागून इथे चेंडू मागे राहिलाय। संपर्क व्यवस्थित झाला नाहीये
परंतु इथे चेंडू घरंगळात राहिला जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. असं वाटलं होतं की चेंडू बॅटला स्पर्श झाला नसता तर कदाचित वाईट बॉल सुद्धा होऊ शकला असता, एक्स्ट्रा मिळू शकले असते, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल विशेष सौरभचं. ऑन साइडला चेंडूला उचलला, क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या मोमेंटला झेल टॉप, कदाचित जाळं फाटकं निघालंय असंच म्हणावं लागेल. आणि आता इथे अंदाज बरोबर होता, हा झेल या ठिकाणी टॉप करण्यात आले, जमिनीवरती लांड होते आणि इथे मिळतील एकंदरीत 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये धाबा संख्या फलकावरती 1 बाद 7 धावा. धाबा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता एक विकेट लवकर गमावल्यानंतर थोडीशी अडखळ सुरुवात बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर हरेश्वर भोईर पुरस्कृत आरोही 11 वंजारपाडा B+ संघाची. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मयुरेश. थोडासा सामना स्पीडअप करा विनंती राहील प्रत्येक संघाला, कारण 4 षटकांसाठी तुमच्याकडे केवळ 20 मिनिटं असतील. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचं आहे, अन्यथा एक खेळाडू आउटफील्ड मधून इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल. 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागेल. शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती चपराक लगावली आहे. या बॉलवरती पहिलाच मार करण्यात आला. बॉल चालला मिड विकेटला, सीमा पार. धावा मिळतील 4. केंडला होता निखिल, आणि आता ज्याला जशी स्ट्राईक मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेचून मारलेला फटका आपण पाहिला. गॅप शोधला आणि जणू काही त्याने माप लावला होता असंच म्हणावं लागेल. बड विकेटच्या दिशेने तो फटका एक्झिक्यूट केला आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल करत असताना संघाची धाबा संख्या 11 वरती. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. चला सामना स्पीडअप करा. बॅटर निखिल आणि दर्शन या दोन्ही खेळाडूंना विनंती राहील, खास करून आम्ही फिल्डिंग करणाऱ्या संघाला सूचना देत असतो, परंतु आमच्या बॅटर्सला सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा इथे वेळेबाबत आम्हाला थोडंसं कोऑपरेट करायचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित बॅटरला बॉल लागल्यानंतर गोलंदाजाला ते काम सोपं झालं. चेंडूला गॅदर केलं व्यवस्थितरित्या आणि डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आला, परंतु नॉस्टा गेंडला या ठिकाणी चेंडू एस्टर्नवरती लागला नाही आहे. एक धाव गणत आली, चिक्की सिंगल. चौकार आल्यानंतर मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट करण्यात आले. निखिल आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर दर्शन असे 2 खेळाडू मैदानावरती सध्या खेळतात. पहिला खेळाडू अर्थातच प्रतीक बाद झाल्यानंतर या डावाची जिम्मेदारी घ्यायची होती, परंतु इथे फलंदाज झाला बाद. दर्शनला सुद्धा मात्र परतावा लागेल. घरपोच सेवा फ्री ऑफ डिलिव्हरी देण्यात आली आहे, फ्री होम डिलिव्हरी. आणि आता इथे धक्का दुसरा लागेल फलंदाजी करत असताना टीम वंजारपाडा B+ संघाला. लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. फर्स्ट एड किट चला विनंती राहील आयोजकांना. रिलीज स्प्रे असेल तर आपण
आतमध्ये पोचवायचंय फर्स्ट एड बॉक्स. विकेट अटॅकसाठी विजयजी खोसाडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजांना देण्यात येईल. जेव्हा विकेट गेल्यानंतर आमच्या नक्कीच आपण पाहतो पुरस्कर्ते पाठीराख्यांना सुद्धा हीच अपेक्षा की एखाद्या गोलंदाजाने या ठिकाणी विकेट अटॅक संपादित करावी. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न थोडासा मित्र म्हणेने चुकलेला. अगोदरच या ठिकाणी मागचा पाय वाकवण्यात आला. थोडंसं आपण पाहिलं तर या ठिकाणी बेंड झाले आणि हा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता परंतु दूर राहिले मित्र म्हणेन. आणखीन एक झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आली आहे. धावफलकामध्ये आपण पाहतो 2 ने पुढे चालली आहे. 14 धावा. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज ठिकाणी मयुरेशला आपण पाहतोय ज्याला विकेट मिळाली. एक सिंगल डबल या धावा या स्कोर कार्डवरती आता हळूहळू वाढतायत. 4 षटकांचे बाश आणि 4 षटकांमध्ये किमान 40 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 35 ते 40 एक चांगली फायटिंग टोटल जर बनवायची असेल भोईरवाडी संघाच्या विरोधात तर हा प्रयत्न वंजारपाडा B+ संघाला करावा लागेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा गती कमी केली आहे. अर्ली बॅट्सविंग पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क नाही. सरळ चेंडू बॉडीवरती आदळतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 15 धावा. आशिष 12 बॉलचा खेळ संपन्न झाला. 12 बॉलचा खेळ बॅलन्स मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल किती धाबा जमवल्या जातील. ऑलरेडी 12 बॉलमध्ये 15 धाबा जमवण्यात आल्यात आणि आता शेवटचे उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स स्ट्राईक एंडला फलंदाज कपिल बॅटर सध्या मैदानावरती आहे. चला जास्त बळ घेत आहेत लक्षात असू द्या. या वारंवार सूचना आम्ही तुम्हाला करणार नाही आहोत. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय जंटल पुश करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगल करण्यात आली आहे. कबरच्या दिशेने चेंडू ट्राबल झाला तोपर्यंत एकच धाव आणि त्याच्यामध्ये समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल कारण सध्या तरी सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. कुठेही हात खुले करू दिले जात नाही आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आला. दुसऱ्या षटकात सुद्धा एक चौकार. त्याचे अपवाद जर वगळले तर मात्र अद्यापर्यंत मोठा फटका नाही आहे टीम वंजारपाडा संघासाठी. ओव्हर द विकेट स्ट्रॉंग अपील कॉट बिहाइंड फलंदाज झाला बाद आणि आता आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी वंजारपाडा B+ संघाला लागणारा हा तब्बल 3रा धक्का.
बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर लगेच फलंदाज बाद झाला आणि आता सध्या गोलंदाज देखील आपलं वर्चस्व या ठिकाणी गाजवत असताना चांगली गोलंदाजी भुईरवाडी संघ आपण पाहतोय. दर्जेदार खेळ त्यांचा तीनही फॉर्मॅटमध्ये राहिलेला आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंगमध्ये देखील 100% देण्याचा प्रयत्न सर्वच खेळाडू करतात. ऑलरेडी जरी 2 झेल त्यांच्या वतीनं ड्रॉप झाले असतील तरी सुद्धा चांगला प्रयत्न त्या संघाचा राहिलेला आहे. एक चांगली मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला या ठिकाणी परफॉर्मन्स चांगलाच झाला पाहिजे याच दृष्टिकोनातून या ठिकाणी भुईरवाडी संघ खेळतोय. कारण या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,20,000 रुपयाची धनराशी आहे. हो, या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय. जबरदस्त गोलंदाजी, गुड लेंथवर हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला, सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटकामध्ये चांगलं कमबॅक पाठीराख्यांना देखील खुश करणारी गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी आहे. त्याचा इम्पॅक्ट जरूर या मॅचमध्ये पडतोय कारण पूर्णपणे संघाला थांबवण्यात आलंय. वंसारपाडा बी पॉझिटिव्ह हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना दिमागदार पद्धतीने जिंकल्यानंतर आता मात्र दुसऱ्या या मॅचमध्ये थोडासा संघ बॅकफूटवरती आहे कारण प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी आता सध्या डोकेदुखी ठरतीये वंसारपाडा संघासाठी. हरेश्वर भोईर पुरस्कृत आरोही 11 वंसारपाडा B+ हा संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. धाबा संख्या धावफलकावरती स्थिर आहे, फक्त आणि फक्त केवळ 16 धावा, स्टील 2 to go. ऑन साइडला यावेळेस चेंडूला वळवलाय, बॉल चाला बुडावरून लॉंगनकडे शतक्ष पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर हरणाच्या चपलाईने या ठिकाणी एकवटला जात आहेत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 वरती आहे. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. षटकातील अंतिम बॉल, स्टील 1 to go. ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक, या ठिकाणी बनतील प्रेक्षक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार, नवसंजीवनी देणारा वंजारपाडा B+ संघाला या मिळतील 6 धावा आणि या षटकाराने मात्र धावसंख्येला आकार देण्यात आलाय. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 3 बाद 24 वरती. या ठिकाणी आपण पाहतोय लवकरात लवकर काही मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय. मला तरी असं वाटतं की समीर सर 4 षटकांच्या मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेक नाही दिला तरी चालेल आणि आवश्यकता पण नाही आहे कारण रात्रीची वेळ आहे. चला टीम भोईरवाडी संघाला विनंती राहील, शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाची सुरुवात या ठिकाणी गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून करण्यात येईल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 24 धावा आहेत. नितांत गरज असताना मात्र हा षटकार आला बॅटर ऋतिकच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त प्रचंड ताकद त्यांनी झोकली आहे आणि अखेर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. हो, पहिला बॉल वेगवान चेंडू टाकण्यात आलाय
अगदी आपण पाहतो फुलर लेनचा बॉल पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावले डॉट बॉल आणि आता पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. एका मोठा फटकाचा अपवाद वगळा 5 चेंडू अप्रतिम दर्जाचे हाताळलेले आहेत. मग सौरभ असेल, मयुरेश असेल, त्यानंतर गोलंदाज आशिष, या तीनही गोलंदाजांपैकी आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजामध्ये एक गोलंदाजाच्या विरोधात एक मोठा फटका पाहायला मिळालेला आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विजयजी कोसाडे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल गोलंदाजांना. ओ स्क्वार कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे असं वाटलं होतं की चेंडू बॅटच्या संपर्कात आल्यानंतर कव्हर्सला एक चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न राहील. बॅटर आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कपिल खेळतोय. स्ट्राईक एंडला 2 चेंडू डॉट आले त्याच्या विरोधात, म्हणजे अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावा संख्या स्थिर 24 धावा आहेत. सुरुवातीला 18 धावा आपण पाहिल्या. शेवटच्या बॉलवरती षटकाराला ऋतिकच्या बॅटमधून धावा संख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु आता अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये धावांची नितांत गरज आहे. कारण स्लॉगरचं षटक हे हानामारीचं षटक म्हटलं जातं. अभी नाही तो फिर कभी नाही. आणि आता सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतो बाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री मिळतील या 2 धावा. सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर आता एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. बाईट +1 मिळतील 2 धावा आणि या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 26 वरती. 26 थोडंसं शांत खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विनंती राहील ऑफिशियलला सुद्धा की आपण देखील सक्त स्ट्रिक वॉर्निंग द्या प्रत्येक खेळाडूला. गोलंदाज सज्जत कृष्णा, एनडी डेकोरेटर्स यांच्या वतीनं सजवण्यात आलेली क्रीडानगरी तुम्ही पाहताय. जय हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केलाय, एक कंप्लीट सेकंडचा कॉल. इथे ऋतिकला बी स्ट्राईक आणि आता 2 धावा घेण्यात आल्या. ज्या ऋतिकच्या बॅटमधून षटकार आलाय तोच ऋतिक सध्या तरी अगदी आपण पाहतो स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या आतमध्ये खेळतो. धावा संख्या बलकावरती 28 धावा आहेत. 4 षटकांचे मॅच तुम्ही पाहतात आणि 3 चेंडूंचा खेळ आता बॅलन्स आहे. खेळाचा पहिले सत्र पहिल्या डावामधून. हो या ठिकाणी स्ट्रॉंग अपील, सहमत नाही आहेत पंच. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात आलेले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेग बाईज. कदाचित आपण पाहतोय ज्या ऋतिकला स्ट्राईक हवी ती त्याला अखेर मिळालीच. आणि नॉन स्ट्राईक एंडला जिथे विकेट घेण्याची जास्तीत जास्त चान्सेस होत्या त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर ते विकेट्स गमावली. अर्थातच मी तर म्हणेन ती संधी गमावली. विकेट्स गमावण्यापेक्षा संधी गमावली ती गोलंदाजाने. चेंडू व्यवस्थित गॅदर करू शकले नाही आणि आता 2 धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे दोन्ही टीमवरती. अगदी मन मोकळेपणाने चांगला खेळ सध्या तरी दोन्ही संघांचा पाहायला मिळालाय. या ठिकाणी फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, लॉंग ऑफला टिपली असेल, ऋतिकला परतावा लागेल माघारी आणि आणखीन एक या ठिकाणी विकेटचं पतन होत असताना
शेवटच्या बॉलवरती आणि आता सत्र या ठिकाणी पहिलं संपन्न झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा आहेत. 33 धावसंख्येची गरज असणाऱ्या मॅचमध्ये टीम भोईरवाडी संघाला 24 बॉलमध्ये आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करू. त्या ठिकाणी जॉईंट असतील आमचे या साथी समालोचक अर्थातच या स्पर्धेचे को अँकर सचिनजी जुमारी सर. जय हनुमान क्रिकेट संघ तत्पूर्वी या स्पर्धेतील आमचा आजचा हा शेवटचा टर्न असणार आहे. 33 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. शशांक आणि रोहित सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि आता आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅचकडे. अतिशय दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पाहता क्षणीच प्रेमात पडावं इतकी सुंदर क्रीडानगरी आहे. सुसज्ज असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल आणि अर्थातच या नगरीमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांचं हक्काचं व्यासपीठ ठरतातच जे हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज आहे पवन. A1 पवन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्राईक एंडला शशांक. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ पडल्यानंतर आपण पाहतोय थोडंसं वेग जास्त धारण केलाय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. 33 धावांची गरज आहे 24 बॉलमध्ये. परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर अक्षरशः ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि इथे डॉट बॉल. सुरुवात अत्यंत चांगली आहे. गोलंदाजी करत असताना RO11 भडबल
वंजारपाडा B+ या संघाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा. ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला वळवला शॉर्ट स्क्वेअर लेगला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. अर्थातच 5 रात्रीमध्ये तुम्हाला भरपूर चांगल्या लढती, मग कर्जत असेल, बदलापूर असेल, बांगणी असेल, अनेक वेगवेगळ्या बेल्टमधून खालापूर असेल, चांगले संघ, दर्जेदार मॅचेस 5 रात्रीमध्ये तुम्हाला क्रिकेटची मेजवानी या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं पवन, राऊंड विकेट. पुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, एक धाव घेण्यात आली आहे. आपण पाहिलं तर सिंगल च्या वतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. एक धावेने मात्र धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, हलतंय. अर्थातच पहिला डॉट, त्यानंतर कुठेतरी पुढे येण्याचा प्रयत्न राहील शशांक आणि त्याच्या साथीनं रोहित. 33 धावसंख्येची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार जर आले तर विजयजी कोचडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लॉंगॉनच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक कपिल आलेत. एका टप्प्या अखेर सहज गतीने चेंडूला फील्ड करण्यात आलाय. एकच धाव मिळेल, त्याच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद जरूर मिळतो, कारण आता सध्या पवन चांगली दर्जाची गोलंदाजी करतात. म्हटलं जातं ना, ज्याप्रमाणे संगीतकाराला वादकाकडून जी अपेक्षा असते, तसेच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून जी अपेक्षा असते ना, तसं क्षेत्ररक्षण सध्या तरी सजवण्यात आलंय. इनसाइड आउट फटका, चांगल्या कव्हरच्या दिशेने 3 खेळाडू पुन्हा एकदा प्रयत्न करतात, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आहेत. 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना भोईरवाडी संघाला खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं, 32 धावा बनवण्यात आल्या, 8ची सरासरी मेंटेन केली. त्यानंतर आता 33 धावसंख्येचं लक्ष असताना इथे मात्र द्वितीय सत्रामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी पवन आलाय, आणि त्या पवनच्या विरोधात अद्यापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च करण्यात आले आहेत. शेवटचा बॉल, चांगली गोलंदाजी आहे, इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलंय, कंजूस गोलंदाजी त्यांनी केली आहे. ऑन साईडला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. ॲक्युरेट फेकी होतीये, एकच धाव मिळेल. चांगलं षटक, गोलंदाजी जर पवनची आवडली असेल ना, तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त केवळ 6 धावा त्याने खर्च केलेत. 33 धावसंख्येची गरज असताना आता येणारे 18 बॉल 27 धावांची गरज. बलवती कपिलचं भव्य स्वागत करण्यात आलंय. स्ट्रायकेटला फलंदाज शशांक. ओ बॅटची कडा, मागे चालला बॉल. इथे थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाले, परंतु एक धाव जरूर या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत. 33 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. चांगलं क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भोईरवाडी संघ खेळतोय. एका बाजूला वंजारपाडा तर दुसऱ्या बाजूला भोईरवाडी हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. धावांसाठी प्रयत्न करतोय, धावांसाठी संघर्ष करतोय. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल.
विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. बॅटची कडा मागे चालला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कदाचित मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाईल. पहिला बॉल जणू काय आपण पाहतोय पर्वणी होती, तिचा मात्र स्वीकार करत असताना दोन्ही हाताने कबूल केली आणि आता षटकार आल्यानंतर आता सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. जितकी आक्रमकता तुमच्याकडे ना तितका संयम सुद्धा बॅटरकडे असला पाहिजे आणि आता तसा खेळ सध्या तरी भोईरवाडी संघ करतोय. ऑन साइडला आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू छूम अंतर, बिगिट षटकार. नाही, आता थकायचं नाही, आता दमायचं नाही, आता रडायचं सुद्धा नाही, आता फक्त आणि फक्त लढायचंय. 14 बॉल आणि आता 13 धावांची गरज. गोलंदाज कपिल वरती आक्रमण, हल्ला बोल, 2 षटकार त्याच्या विरोधात जरूर आलेत. बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. जी विकेट हवी होती ती मात्र मिळाली आहे. फलंदाजाकडे आपण पाहतोय बाद होईल. भोईरवाडी संघाला लागणारा हा पहिला धक्का. तरी आपला संघ विजय होऊ शकतो. कदाचित आपण पाहतो या स्पर्धेचा नियम आहे विकेटवरती पहिल्यांदा आपण या ठिकाणी निर्णय देणार आहोत. जर सामना बरोबरीत सुटला त्यानंतर जर विकेट बरोबरीत असल्या तर मात्र तुम्हाला टॉसवरती निर्णय देण्यात येईल. म्हणजे टॉसला देखील या स्पर्धेमध्ये फार महत्त्व आहे. 13 बॉल 13ची गरज. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये हा सामना जरूर आलेला आहे. शेवटचा बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका फसलाय. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वापसी मिळवण्याचा प्रयत्न राहील टीम वंजारपाडा B+ या संघाचा. आणि आता येणारे 12 बॉल 13ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. कदाचित आपण पाहतोय हा सामना रंगतदार स्थितीमध्ये यायला वेळ लागणार नाही. हो, सामना रंगलाच पाहिजे कारण प्रेक्षकांना असे सामने आवडतात. 12 बॉल 13ची गरज. मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय सामना बॅलन्स. कदाचित आपण पाहतोय मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. ज्या ऋतिकने मात्र बॅटिंग मध्ये चांगली धावसंख्या बनवली त्याच ऋतिकला या मॅच मध्ये जर कमबॅक करून द्यायचं असेल आपल्या संघाला तर इथून गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल, त्यानंतर गोलंदाजी मध्ये कमाल, कमालीची गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये विश्वास दाखवलाय टीम वंजारपाडा B+ या संघाने. 12 बॉल 13 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार जरी आले तरी आपण पाहतोय आमचे विजयजी कोसाडे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तब्बल जे आमचे काही मान्यवर आहेत सगळ्यांच्या वतीनं आपण जर इन्क्लुडेड केलं तर 4000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल भन्नाट बेग आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर डॉट आलेला आहे. थोडंसं संघर्ष वाढलेला आहे.
कारण वंसारपाडा B+B पॉझिटिव्ह आहे, तिथून कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडे. म्हटलं जातं ना, जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना, तिथे लोकांना आपली आपण क्षमता दाखवायची असते. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो तसाच खेळ हा प्रत्येकाचा वरचढ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक. हो, या ठिकाणी समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फटका चांगला कपिल आलेत, एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, एकच धाव. चांगली थ्रोपैकी पाहायला मिळते. आता मात्र एका धाबेसाठी झगडावं लागेल, एका धाबेसाठी संघर्ष करावा लागेल, एका धाबेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. कारण एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती असतो, कदाचित 1 बॉल 2, 1 बॉल 1 ही धावसंख्या असते ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके या आपोआपच वाढतात. म्हटलं जातं ना, राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. आणि ती धाव घेण्यासाठी आता संघर्ष वाढलेला आहे. सलग लागोपाठचे 3 चौकार जरी आले, बॅटिंग करत असताना टीम भोईरवाडी संघाच्या कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून तर विजयजी कोथाडे साहेबांच्या वतीनं तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एस इट इज वाईड बॉल, अवांतर धाव. आणि आता अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आहेत. 11 धावांची गरज, 10 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित चेंडू 10, 11 धावांची गरज या मॅचमध्ये. हे 21 रन. कदाचित आजच्या रात्रीमध्ये असेच सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. प्रेक्षकांची मनं जिंकली गेली आहेत. गावाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, एक कंप्लीट. सेकंडचा कॉल, परंतु तिथे थांबवण्यात आलाय. एस नो वेट या कॉलची सातत्याने गरज असते आणि तसं तालमेळ सुद्धा आपण पाहतो 2 खेळाडूंमध्ये. सिंगल खेळण्यात आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 वरती पोहोचली आहे. गोलंदाज ऋतिक, कारनामा त्याला करावा लागेल. अर्थातच आपण पाहिलं तर जर या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तरी त्या प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो हो, कमबॅक केलं ऋतिकने. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. या मॅचची मोठी विकेट मिळवली आहे. आणखीन एक धक्का लागेल टीम भोईरवाडी संघाला. फलंदाज बाद. पाच चेंडू त्याने टाकलेले आहेत. फक्त आणि फक्त केवळ 4च धावा त्याच्या मदतीने खर्च करण्यात आले. शेवटचा बॉल, येणारे 7 बॉल, 9 धावांची गरज. शेवटचा बॉल. वंसारपाडा संघ आपण पाहतोय सातत्याने हे गाव आणि या गावाचं नाव आम्ही ऐकलंय. शेवटपर्यंत हार न मानणारा हा तो संघ आहे. कोलवा टप्पाचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. इथे फेकी थोडीशी वाईड होती पण तो एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3 षटक संपन्न झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावसंख्येचं लक्ष असताना जाऊन पोहोचली आहे 25 वरती. म्हणजे आता 6 बॉल 8 धावांची गरज.
चौफर बाजूने आपला भगवा ध्वज अर्थातच भगवा झेंडा आपल्याला अभिमानाने फडकताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 8 धावांची गरज. 2 चौकार आले तरी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विजयजी कोथाडे साहेब यांच्या वतीने देण्यात येईल. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी जरूर सातत्याने केली जाते, कारण हा सामना भोईरवाडी संघाला जिंकायचा आहे असं त्यांच्या पाठीराख्यांचं मत आहे. 6 बॉलमध्ये बनवायचे 8 धावा. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती अभि. आता या मॅच मध्ये अभि नाही तो फिर कभी नाही अशी गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाज अभिला. 6 बॉल 8 ची गरज. चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. सेकंड राऊंड मधून पहिला सामना दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, एक संघाला बीट केलंय. ते 2 संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आबांतर धाव इथे मिळेल. एक्स्ट्रा या ठिकाणी धाव खर्च करण्यात आले. अर्थातच ज्या धावा तुम्हाला वाचवायचे त्या धावा तुम्ही अतिरिक्त स्वरूपात खर्च करतायत, कारण कदाचित पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाले आणि आता या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च केल्या जात आहेत. पुढे सरसावले त्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, फक्त 1 धावेवरती समाधान. 6 बॉल 8 धावांची गरज असताना आपण पाहतो पहिल्या बॉलमध्ये या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च केल्यानंतर आपण पाहतो पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या असंच म्हणावं लागेल. आता सगळीकडे सोपं झालंय. 5 बॉल आणि आता 6 धावांची गरज. एखादा गोल्डन षटकार या मॅचमध्ये सामन्याचा बिमोड जरूर करू शकतो. ओ डॉट बॉल आणि इथे आपण पाहतो घडले का विकेट सॅक्रिफाईस करावी लागते टीम भोईरवाडी संघाला. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 4था धक्का लागलाय. अगदी जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघाने विकेट्स गमावले सारखेच. 4-4 पाहावं लागेल या मॅचचा रिझल्ट काय असेल, कारण येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 6 धावांची गरज. सहा धावांची गरज. हु विल विन द मॅच. हा सामना कोण जिंकेल हा प्रश्न आता सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये पडला असेल. 13 बॉल 13 धावांची गरज असताना सामना कुठे येऊन ठेपलाय. शेवटचे 3 बॉल 6 धावांची गरज. कोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एक धावन साईडला वळवलाय. शतक पोहोचले. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय प्रयत्न केले जात आहेत परंतु ते अपुरे पडत आहेत. फलंदाज होईल. रन आउटच्या स्वरूपात बाद आणि आता 2 बॉल 5 धावांची गरज. ₹2000 पारितोषिक देण्यात येईल, कारण सामना होता कुठे सामना आला कुठे. या मॅच मध्ये आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊनचं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे. जर तरला महत्व नाहीये. सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट आपण नेहमीच पाहिलेलं आहे. हा क्रिकेटचा खेळ कित्येक वेळा कित्येकांना हसवतोय तर क्षणामध्ये रडवतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कदाचित भोईरवाडी संघाने हा सामना जर गमावला तर होत्याचं नव्हतं केलंय गोलंदाजाने असंच म्हणावं लागेल. 13 बॉल 13 धावांची गरज असताना जणू काय बॉलर आणि इक्वेशन होतं
असं वाटलं होतं सामना सोपा आहे, एक एक धाव जरी आली असती तरी सामना भोईरवाडी संघ आपल्या खिशामध्ये घालू शकला असता, परंतु 2 बॉल 5 धावांची गरज. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळावाला हरकत नाही आहे. सामना कोणी जिंकू दे, वंजारपाडा की भोईरवाडी, 2 बॉल 5 ची गरज. गोलंदाज अभि ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल. पंच सहमत नाही आहेत, म्हणजे आता 1 बॉल 5 ची गरज. काय जबरदस्त सामना आहे. प्रेक्षक देखील आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने जल्लोष करतायत. स्टँड मध्ये आपण पाहतोय सर्व प्रेक्षक या ठिकाणी वंजारपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. भोईरवाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी देखील प्रेक्षक उपस्थित आहेत. 1 बॉल 5 ची गरज. प्रेशर प्रेशर सध्या तरी आपण पाहतोय दबावाखाली वावरतीये टीम भोईरवाडी. अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये. 13 बॉल 13 धावांची गरज. विकेट देखील आपण पाहतोय फक्त 2च गमावले होते. असं वाटलं होतं सामना भरपूर सोपा आहे, परंतु क्रिकेटमध्ये या ठिकाणी आता मॅचला कलाटणी मिळाली आहे. 1 बॉल 5 ची गरज. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अक्षरशः गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय आगीचे निखारे टाकलेत. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम सर्वच गोलंदाजाने केलेलं आहे. चला जास्त वेळ घेते टीम वंजारपाडा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. 1 बॉल 5 ची गरज. शेवटचा बॉल गोल्डन षटकाराची गरज, कारण वंजारपाडा संघाने विकेट्स गमावले 4 आणि भोईरवाडी संघाने विकेट गमावले 5. म्हणजे इथून या 5 धावा बनवावाच लागणार आहेत आणि सामना जिंकलाय या ठिकाणी टीम हरेश्वर भोईर पुरस्कृत आरो 11 वंजारपाडा B+ संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भोईरवाडी. अनिलजी जोशी साहेब या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पोशीर आणि त्याचबरोबर भास्करदादा कांबरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याचबरोबर भरतदादा हवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं या सर्व पाहुण्यांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादांना विनंती असेल तब्बल 5 दिवस तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावाल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण तुमचं भलं मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं यात कुठली शंका नाही आहे. सो मी या ठिकाणी प्रशांतजी झांजे साहेबांना विनंती करेल. ओके, चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. सचिनजी सर मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आदरणीय अनिलजी जोशी दादांनी विनंती करेल आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचे. कदाचित उद्या नाक्यावरती नेरळ कर्जत मध्ये एकच चर्चा होईल की वंजारपाडा वर्सेस भोईरवाडी या 2 संघांदरम्यान जो सामना झाला त्यामध्ये सामना जिंकला कोणी या प्रश्नाची चर्चा जरूर होईल आणि त्याचं उत्तर अखेर वंजारपाडा संघाचं जे दमदार नेतृत्व राहिलेलं आहे आणि कामगिरी राहिलेली आहे त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. आणि आजचा मॅन ऑफ द मॅच शेवटच्या अंतिम षटकामध्ये ज्याने धावा वाचवल्यात, म्हटलं जातं ना मारने वाले से बचाने वाला कभी भी अच्छा होता है, आणि तोच खेळाडू अर्थातच अभि ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सो वंजारपाडा संघाचा अभि आपण चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत.